आई हे काय? देवाच्या इच्छेबगैर झाडाचं पान पण हालत नसतं मुक्ते. मग त्यानं स्वतः तुझ्या भांगात कुकू कसं लावलं असं? ती पण देवाचीच मर्जी होती. आई तू काय बोलते? सारंग चांगला पोरगा आहे. त्याच्या घरच्यांनी तुला घरात घेऊ दे नाही तर नाही घेऊ दे, पण तू असं भांग मोकळा ठेवून त्याचा अपमान नको करूस. आयुष्यभर तू इथंच राहिली ना, तरी तुला हे कुकू लावावंच लागल. हे खेळ तू त्याच्या घरी जायला नाही म्हणलंस तरी चालेल, पण या कुंकवाला नाही म्हणू नकोस. सारंग त्याची जमीन जायदाद पैसा सगळं सोडून तुझ्याकडे आलाय. एवढ्या लोकांची दुश्मनी घेतली त्याने, ती तुला सोडून जाण्यासाठी नाही पोरी. आई जगदंबे, दुसरी कोणतीही परीक्षा द्यायला लावली असती तरी दिली असती, पण काय करायला लावतीये? कोणत्या धर्मसंकटात टाकून मोकळी झालीस तू? बाई जन्मदाता आई माझ्यासमोर कुंकवाचं करण टाकून मला कुंकू लावायला सांगतेय. मुक्ते, मागच्या वेळी कपाळीचं कुकू पुसल्यावर काय झालं होतं विसरलीस? मुक्ता, हे फक्त कुकू नाहीये मुक्ते, सौभाग्याचा दागिना आहे. हा लाल रंग सांगतो की आयुष्यभरासाठी कुणाच्या तरी रक्तात आपलं रक्त मिसळलंय. एकदा का कपाळी कुकू लागलं की कपाळ मोकळं ठेवायचं नसतं. एखादी बाई विधवा झाल्याशिवाय तिच्या कपाळीचं कुकू पुसलं जात नाही. आई काय पण नको बोलू, असं नको बोलू. मग तर लाव. सारंगच्या दीर्घायुष्यासाठी तरी लाव. याचा अर्थ तुमच्यासोबतचं लग्न मान्य केलं असं नाहीये, फक्त आईच्या इच्छे खातीर लावलंय. माझ्यामुळे लावलं असलं ना तर तुमची काळजी आहे त्यात.
आई, उगाच चुकीच्या गोष्टी बोलून त्यांना चुकीच्या अपेक्षा देऊ नको. तुम्हाला परत एकदा सांगते, हे फक्त आईच्या इच्छे खातर लावले. उगाच पुरळून जाऊ नका. अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे? आणि सगळ्यांनी हिला स्वीकारलंय ना, मग तुझी काय अडचण आहे? आणि आर्या आता फक्त सारंगची लहानपणीची मैत्रीण नाहीये, ती या घरची सून आहे. त्यामुळे तिच्याशी सन्मानानेच वागायचं. तू हे सांगायला इथे आलीस? हो, कारण आर्याने मला सांगितलंय तू तिला कसं अनकम्फर्टेबल फील करून देतेस ना. मी? अगं मीच हार घातलाय तिच्या गळ्यात, आणि मीच कशी काय? हो, मग हार घालताना काय म्हणालीस? मुक्ता जर या घरची सून झाली असती तर किती बरं झालं असतं असं म्हणालीस ना. काय? अरे देवा, ताई तुम्ही असं बोललात? हो, ते सुद्धा आर्याला. हिच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल याचा जराही विचार नाही केलास ना. फक्त तिच्या मनावर नाही तर तिच्या आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो. आणि तू हे बोललेलं जर दादांना समजलं ना तर ते तुला अजिबात जिवंत सोडणार नाही. पण मी तुझ्यासारखी नाहीये अगं सगळ्या गोष्टी सांगायला. ए, त्यांना सांगू नको हा, नाही तर गजब होईल. हे आशा, तू पण कोणाला सांगू नकोस हा. घरातलं इकडचं तिकडं करायची सवय नाही मला. बस मग. आजपर्यंत तुला एक चांगली आई तर होताच आलं नाही, निदान एक चांगली सासू तरी बनवून दाखव. आणि आर्या, हे घर तुझंच आहे अगं. आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादांनी, काकींनी, आम्ही सगळ्यांनी तुला स्वीकारले. त्यामुळे आणखी कोणी तुला स्वीकारण्याची गरज नाहीये. तुला जे करायचंय, जसं राहायचंय ना तसं राहा. आम्ही कोणीच तुझ्या कामात ढवळाढवळ नाही करणार. हो, मी पण नाही करणार हा ढवळाढवळ. ताईंना पण मी हेच सांगत होते.